नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर. आता सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल. आता मी तुम्हाला सांगणार आहे किती विद्यार्थी सोडत आहेत आणि किती विद्यार्थी त्या ठिकाणी घेत आहेत, किती टायमिंग देत आहे तुम्हाला. कोल्हापूर AROची भरती जी चालू आहे त्या भरतीचा 4था दिवस होता. त्या भरतीची 4थ्या दिवसाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. खूप विद्यार्थी त्या ठिकाणी घेत आहेत. आता मागील वर्षी 850 विद्यार्थी सोडत होते. ह्या वर्षी किती विद्यार्थी सोडत आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. डॉक्युमेंट कशा पद्धतीने चेक होत आहे हे सगळं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि येणारे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रनिंग मारून जातील. तर सुरुवातीला तुम्हाला एका ग्राउंडवर बसवलं जातं. ते ग्राउंडवर तुम्ही आता बघितलं असाल. त्या ग्राउंडवर तुमचं 9:30 ते 11:30 याच्या दरम्यान तुम्हाला एका ग्राउंडवर बसवलं जातं आणि त्या ठिकाणी तुमचं 100-100चा ट्रूप तयार केला जातो. 100-120 असं ट्रूप तयार करून गेटच्या आत घेतलं जातं. गेटच्या आत घेतल्यानंतर तुमचं पहिला स्टार्टिंगला ॲडमिट कार्ड, म्हणजे ॲडमिट कार्ड तुमचं जे इश्यू झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला जे फिजिकलसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जे ॲडमिट कार्ड आलेलं आहे ते ॲडमिट कार्ड चेक केलं जातं. ॲडमिट कार्ड चेक करून घेऊन आत घेऊन गेलं जातं. आत घेऊन गेल्यानंतर जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला सांगितली जाते आणि तुमच्या हातात ते पर्ची घेऊन जायची, म्हणजे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते घेऊन धावायचं आहे. त्याच पद्धतीनं टायमिंग, आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते टायमिंग आहे. सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी टायमिंगसाठी विचार करत आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांच्या माहितीच आहे की जे विद्यार्थी फक्त एक्झाम पात्र झालेले आहेत, म्हणजेच पेपर पास झालेले आहेत, एक्झाम जे विद्यार्थी पास झालेले आहेत तेच विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलला बोलवण्यात आलेले आहेत ह्या वर्षी. आणि त्यामुळं त्या ठिकाणी कोणतीही गर्दी नाही आहे आणि गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित भरती चालू आहे. भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं दंगा किंवा जास्त तिथं ट्रॅफिक असं काय होत नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं फिजिकलसाठी पोरं आत जात आहेत. आता फिजिकलसाठी दिलेलं टायमिंग जे आहे ते 5:10 आहे फर्स्ट पर्ची आणि सेकंड पर्ची तुमची 5:30 ते 5:35 मध्ये घेत आहेत. त्या पद्धतीनं 40 पोरं येऊ देत किंवा 43 पोरं येऊ देत किंवा 50 पोरं येऊ देत. एक ट्रूप 100 ते 120 जणांचंच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी आज येणार आहेत, उद्या येणार आहेत किंवा 18 तारखेपर्यंत जे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त या ठिकाणी यावं आणि चांगल्या पद्धतीने रनिंग मारावं. हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला होता. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पण शेअर करा. त्यांनाही समजून जाईल की भरती कोणत्या पद्धतीने होत आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी मला इंस्टाग्रामवर मेसेज करत आहेत, सर पुढील भरती केव्हा आहे. मित्रांनो, आता सध्या भरती चालू आहे. ह्या भरतीची अपडेट मी देत आहे आणि जी भरती झाल्यानंतर जी पुढची भरती निघेल त्या भरतीची मी अपडेट तुम्हाला देतच राहणार आहे. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं मेडिकल झालं आहे त्यातल्या कोणत्या तरी एका विद्यार्थ्यांनी मला मेसेज करावा. माझं ईमेल इंस्टाग्राम ID आहे केसरकर96. या ईमेल आयडीवर जाऊन तुम्ही मला फॉलो करून तिथं मला मेसेज करू शकता किंवा मला विचारू शकता. मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती देत असतो. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.